रायगड जिल्ह्यातल्या पेन तालुक्यामध्ये अतिदुर्गम भाग असलेल्या वरवणे गावावर मागील 10 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मातीचं भूस्खलन झालं आणि या गावाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत मातीचा ढिगारा आहे तो येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे इथले गावकरी आहेत ते सध्या भीतीच्या छायेखाली जगतायत। आपण बघितलं तर हे पेन तालुक्यातलं वरवणे गाव आपण समोर बघतोय। 40 ते 50 घरांची वस्ती असलेले हे गाव आहे। मात्र या गावावर मागील 10 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मागच्या साईडला असणारा डोंगर आहे तो या ठिकाणी घसरला आणि त्यातली मोठ्या प्रमाणातली माती दगड गोटे आहेत ते गावच्या अगदी वेशीवर येऊन ठेपलेले आहेत आणि त्यामुळं गावकऱ्यांनी सध्या प्रशासनाकडे या ठिकाणी आमचं स्थलांतरित व्हावं किंवा आम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन चला अशा पद्धतीची विनंती केली आहे। मात्र मागील 10 ते 15 दिवसांपासून प्रशासन अद्याप या गावाकडे फिरकलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे हे गावकरी सध्या कोणती प्रशासनाकडे मागणी करतायत, कशा पद्धतीने भीतीच्या छायेखाली जगतायत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे आणि गावकरी भीतीच्या छायेखाली आहेत? आमचं गाव हे डोंगराळ भागात बसलेलं आहे, डोंगराच्या अगदी कडेला आहे। त्याच्यामुळे इथं डोंगराची माती आली तर सगळी घरं सगळी माती खाली गळून दाबून जातील। तेव्हा सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा, सरकारने आमचं पुनर्वसन करावं ही आमची एक विनंती सरकार आहे। सरकारने तेवढं प्रत्यक्ष येऊन इथे पाहणी करावी ही आमची एक विनंती आहे। नक्कीच, तर प्रशासनाने आमच्याकडे पाहावं, आमची पाहणी करावी, या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घ्यावा। एकंदरीत आपण बघितलं तर अनेक या ठिकाणी शेतकरी आहेत, या भूस्खलनामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागा देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत। काय एकंदरीत इथली परिस्थिती आहे, प्रशासनाला काय सांगाल? ह्या बागाचा झाला त्याच्यामुळे माझे स्वतःचे आंबे गेलेत, माझ्या भावाचे गेलेत, आमच्या गावातल्या पण लोकांचे गेले आहेत। किंबहुना इथं आमची शेती पण होती, पण किंबहुना आमचे आजोबापासून इथे आम्ही शेती केलेली आहे। इथं तर एवढं मोठं उत्खनन झालं, जवळजवळ संपूर्ण गावा शेजारी ओढा आहे, तो ओढ्यामध्ये जर गेला असतं पूर्ण गाव गेला असता। तर एवढा होऊन सुद्धा आम्ही शासनाला विनंती केली, तरी सुद्धा परत आमच्या गावाच्या वरती 15-16 तारखेला आलं। आम्ही प्रशासनाला एवढं सांगतो की तुम्ही या, नियोजन करा, आमचे खासदार आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि आमचं पुनर्वसन करा, नाही तर आम्हाला पुढचं काहीतरी नियोजन करा ना आम्हाला, अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो। नक्कीच, तर आपण बघितलं तर मागील अनेक वर्षांपूर्वी राज्यभरात झालेल्या माळीण दुर्घटना असेल, तळीय दुर्घटना असेल, याच्यामध्ये अनेक घरं आहेत ती या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, अनेक नागरिकांचा बळी देखील गेला आणि अशाच भीतीच्या छायेखाली हे वरवणे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आसरा घेत आहेत। काय सांगाल, एकंदरीत अशी घटना पुन्हा होऊ नये, प्रशासनाला काय सांगाल? अशी एक घटना होऊ नये। आता रात्रीची आम्हाला झोप येत नाही, रात्रीची दगड येतात, मोठी मोठी दगड येतात, असा आवाज येतो, रात्रीचा पाऊस पडतो आणि हा जर असा डोंगर जाईत आला तर आम्ही काय करणार? आम्ही कुठून राहणार? आम्हाला कोकण बघत नाही, मग आम्ही काय करणार? मग शासनाने येऊन आम्हाला बघावं, आमचा इथून कुठेतरी काहीतरी कळलं पाहिजे, ह्याची आमची विनंती आहे कळला, अशीच आमची विनंती आहे। अशी साईडलाच घर आहेत आमची साईडला आपण बघितलं तर सलग या महिन्यामध्ये 2 वेळेला या गावाच्या मागच्या बाजूला असणारा जो डोंगर आहे तो सरकला, भूस्खलन झालं, अनेक भागांमध्ये आता जमिनीला तडा देखील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत पावसाचा जोर जर असाच राहिला किंवा वाढला तर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊ शकतो आणि हे गाव पुन्हा एकदा या जमिनीच्या ढिगाऱ्याखाली गाडण्याची शक्यता आहे, अशी भीती या गावकऱ्यांना आता सतावते। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर आमच्या स्थलांतराकडे लक्ष द्यावं किंवा आम्हाला योग्य सुरक्षित स्थळी घेऊन जावं अशी विनंती आता हे गावकरी करतायत। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।